पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. परीक्षेतील गैरप्रकाराची माहिती उमेदवाराला देता येणार नाही, न्यायालयाने स्पष्ट केले. 9 डिसेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. परीक्षेत गैरप्रकार केल्याचा निर्णय कशाच्या आधारावर घेतला गेला याची माहिती अधिकारात देता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. परीक्षेत गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवत स्टाफ सिलेक्शन आयोगाने एका उमेदवाराला भविष्यात परीक्षेला बसण्यास मनाई केली. परीक्षेत गैरप्रकार केल्याचा निर्णय कशाच्या आधारावर घेण्यात आला, आयोगाची गैरप्रकाराची व्याख्या काय आहे याची माहिती ह्या उमेदवाराने आयोगाकडे माहिती अधिकारात मागितलेली. केंद्रीय माहिती आयोगाने स्टाफ सिलेक्शन आयोगाला ही माहिती देण्याचे आदेश दिले. या आदेशाला स्टाफ सिलेक्शन आयोगाने याचिकेद्वारे आव्हान दिले. न्याय अमित बोरकर यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ही माहिती दिल्यास परीक्षेतील गैरप्रकार शोधण्याच्या आयोगाचे तंत्र उघड होईल. त्यामुळे अशा प्रकारची माहिती देताच येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. केंद्रीय आयोगाने तपासणी केली नाही. माहिती मागणाऱ्या उमेदवाराचा अर्ज आयोगाने योग्यरित्या तपासला नाही. माहिती उघड करणे ह्या तत्वावर उमेदवाराचा अर्ज आयोगाने मंजूर केला. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबुसर क्लासेसला लगेच सबस्क्राईब करा. मात्र माहिती देण्याच्या आधी देतानाही कायद्याने काय निर्बंध घातले आहेत, या निर्बंधाचा आयोगाने विचार केला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. स्टाफ सिलेक्शन आयोगाला दिलासा. माहिती देणाऱ्याला धोका. परीक्षेत गैरप्रकार झाला आहे हे कशाच्या आधारावर ठरवले गेले याची माहिती दिल्यास या गैरप्रकाराचा तपशील देणाऱ्याला धोका होऊ शकतो. माहिती अधिकार हा पारदर्शकता ठेवण्यासाठी आहे, प्रशासकीय व्यवस्था कमकुवत करण्यासाठी नाही, असे न्यायालयाने नमूद केले. प्राध्यापकबाबत महत्त्वपूर्ण अपडेट आहे. नवीन अध्यादेश मान्यतेसाठी राज्यपाल कार्यालयाकडे सादर. प्राध्यापक भरतीच्या वादग्रस्त निकषात बदल. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापक भरतीसाठी 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशातील वादग्रस्त निकषामुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर आता त्यात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. बदललेला नवीन अध्यादेश मान्यतेसाठी राज्यपाल कार्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती उच्च शिक्षण विभागाने दिली आहे. उच्च शिक्षण विभागाने अध्यादेशात बदल करण्याचे निश्चित केल्याने प्राध्यापक भरतीसाठी 75-25 ह्या सूत्राऐवजी पुन्हा एकदा 50-50चे सूत्र अवलंबले जाईल, अशी प्रबळ शक्यता निर्माण झाली आहे. या बदलामुळे केवळ नेट उत्तीर्ण असणारे उमेदवार जे पूर्वी अपात्र ठरत होते त्यांना आता विद्यापीठातील पदभरतीसाठी अर्ज करण्याची आणि संधी मिळण्याची शक्यता आहे.